बातमी आहे मनसेच्या गोटातून मनसे अध्यक्ष राज ठाकरे 3 दिवस नाशिक दौऱ्यावरती आहेत। यंदा मनसेचा 18वा वर्धापन दिन हा नाशिकात पार पडतोय। शुक्रवारी राज ठाकरे काळाराम मंदिरात जाणार आहेत आणि या ठिकाणी राज ठाकरे सहकुटुंब काळाराम मंदिरात जाऊन दर्शन सुद्धा घेणार आहेत। 9 तारखेला मनसेच्या वर्धापन दिन दिवशी राज ठाकरे सर्व मनसे नेते आणि पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन सुद्धा करणार आहेत। किरण, यंदाचा मनसेचा वर्धापन दिन हा नाशिकमध्ये पार पडतोय। अधिकची माहिती या संदर्भात। आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने हा अत्यंत महत्त्वाचा एक कार्यक्रम मनसेचा मानला जातोय। 18वा वर्धापन दिन जे आहे ते नाशिकमध्ये पार पडतोय आणि त्याच सगळ्या मुद्द्यावरती राज ठाकरे हे 3 दिवसीय नाशिक दौऱ्यावरती आहेत। आज राज ठाकरे येतील अशा पद्धतीचं माहिती आहे आणि उद्या ते काळाराम मंदिरामध्ये जाऊन आरती सुद्धा करणार आहेत। अशाही पद्धतीचं संपूर्ण हे नियोजन करण्यात आलेलं आहे आणि परवा म्हणजे 9 तारखेला सकाळी 18व्या वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करणार आहे आणि संपूर्ण राज्यभरातून मनसेचे नेते असतील, पदाधिकारी असतील हे नाशिकमध्ये येतील अशा पद्धतीची ही संपूर्ण व्यवस्था आहे। त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकी संदर्भात राज ठाकरे काय बोलतात किंवा एकूणच भाषण करताना, मार्गदर्शन करताना, आपल्या कार्यकर्त्यांना, नेत्यांना मार्गदर्शन करताना ते काय बोलतात हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। कारण गेल्या अनेक दिवसांपासून भाजपची जवळीक हे मनसेची वाढलेली आहे। त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुका ज्या आहेत ते महायुतीच्या माध्यमातून हे लढायचे आहे का किंवा स्वतंत्रपणे एकूणच लढायचे आहेत या संदर्भात घोषणा राज ठाकरे नाशिकमध्ये करतील एक अशाही पद्धतीचं माहिती मिळत आहे। त्यामुळे या संपूर्ण दौऱ्याकडे विशेष लक्ष आहे कारण आगामी ही लोकसभा निवडणूक आहेत त्या सगळ्या या लोकसभा निवडणुकीच्या ज्यात अनुषंगाने एकूण राज ठाकरे हे काय भूमिका घेतात हे आपल्याला बघणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र किरण, यंदाचा हा वर्धापन दिन नाशिकमध्येच घेण्याचं विशेष कारण काय आहे याच्या मागे? कारण नाशिक महानगरपालिकेवरती एकेकाळी मनसेची सत्ता होती। आगामी काळात नाशिक महानगरपालिका आणि त्यासोबतच समोर असलेली लोकसभा निवडणूक नाशिकची काही करून जिंकायची यासाठी मनसेचे प्रयत्न सुरू आहेत का? त्यासाठीच हा वर्धापन दिन नाशिकमध्ये घेतला जातोय का? एकेकाळी नाशिक हा मनसेचा बालेकिल्ला मानला जायचा। 2012 मध्ये जवळपास 40 नगरसेवक मनसेचे हे निवडून आलेले होते आणि त्याच वेळेस नाशिक महापालिकेवरती मनसेची सुद्धा सत्ता आल्याचं आपल्याला बघायला मिळालेलं होतं आणि त्याआधी 3 आमदार सुद्धा मनसेचे नाशिकमध्ये होते। त्यामुळे हा बालेकिल्ला पुन्हा एकदा कॅप्चर करायचं या सगळ्या माध्यमातून एक प्रयत्न हे जे राज ठाकरेंचा असणार आहे आणि त्याच पद्धतीने आगामी लोकसभा निवडणूक आहेत त्या अनुषंगाने सुद्धा मुंबईच्या बाहेर आपण एखादा कार्यक्रम घेऊन कार्यकर्त्यांमध्ये जे चैतन्य निर्माण करण्याचा सुद्धा प्रयत्न या संपूर्ण कार्यक्रमाच्या माध्यमातून असणार आहे आणि 18वा वर्धापन दिनसाठी संपूर्ण राज्यभरातून मनसेचे नेते असतील, कार्यकर्ते, पदाधिकारी हे सगळे नाशिकमध्ये ज्यात येणार आहेत आणि त्या निमित्ताने राज ठाकरेंचं सुद्धा भाषण यावेळी ज्यात होणार आहे। त्यामुळे नेमकं राज ठाकरे काय बोलतात हे बघणं महत्त्वाचं असणार आहे आणि मागच्या काही दिवसांपूर्वी जर आपण बघितलं तर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे काळाराम मंदिरामध्ये जाऊन आरती करून दर्शन घेतलेलं होतं आणि त्यानंतर शिवसेना चे नेते जे आहेत उद्धव ठाकरे हे सुद्धा काळाराम मंदिरामध्ये जाऊन आरती करून दर्शन घेतलेलं होतं। खरं तर या सगळ्या पार्श्वभूमीवरती राज ठाकरे सुद्धा नाशिकच्या काळाराम मंदिरामध्ये जाऊन आरती करून दर्शन घेणार आहेत। अशा वेगवेगळ्या अँगलनी हा वर्धापन दिन हे जे आहे तो मनसेसाठी महत्त्वाचा मानला जातोय आणि त्याच वर्धापन दिनासाठी 3 दिवस राज ठाकरे हे नाशिकमध्ये मुक्कामी असणार आहेत आणि राज्यभरातून नेते सुद्धा हे नाशिकमध्ये मुक्कामी असणार आहेत। त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने काही प्लॅन हे राज ठाकरे आखतात का नाशिकमध्ये हे आपल्याला बघणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद किरण, दिलेल्या या माहितीबद्दल।